एक काम करा, मला वाटतं इकडे तुम्ही फोकस याच्यावर दाखवा. या इकडे इकडे या, हे दाखवतो. फोन घे माझे. आता XYZ ज्वेलरी शॉप म्हणून आहे, ठीक आहे. या ज्वेलरी शॉप मध्ये अमाऊंट टाकणार आहात. 95,000 अमाऊंट टाकली. आता हा सर आपल्याला शो करा. ट्रांजैक्शन फेल, योर बैंक अकाउंट हैज बीन ब्लॉक्ड और फ्रोजन. पहिला स्क्रीनशॉट. फोकस ह्याच्यावर दाखवा. या इकडे इकडे या, ह्याच्यावर करा त्याला हातात पकडायला सांगा ना सर. आमच्याकडे करा. हा दाखवतो. फोन घे माझे. शो करायला सांगा. आता हा एक फॉर एक्झाम्पल XYZ ज्वेलरी शॉप म्हणून आहे, ठीक आहे. या ज्वेलरी शॉप मध्ये अमाऊंट टाकणार आहात. 95,000 अमाऊंट टाकली. नेट आहे ना? आहे वायफाय. आता हा सर आमच्याकडे शो करा ना. ट्रांजैक्शन फेल, योर बैंक अकाउंट हैज बीन ब्लॉक्ड और फ्रोजन. पहिला स्क्रीनशॉट. आता हा ₹1 गेलाय, ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल आलेलं आहे, ठीक आहे. क्रॉप करू. सर या साईडला सुद्धा मी इकडे अजून कंप्लीट झालेलं नाही प्रोसेस, ठीक आहे. हे वायफाय चालू आहे, वायफाय वर. आता हा सर आपल्याला शो करा ना. ट्रांजैक्शन फेल, योर बैंक अकाउंट हैज बीन ब्लॉक्ड और फ्रोजन. आता हा ₹1 गेलाय, ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल आलेलं आहे, ठीक आहे. आता एक आहे, हा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल आला. सर इकडे दाखवा. इथे सर इकडे सर दिस वे या. सर इकडे सर एक मिनिट. आता त्याचं नाव आहे खाली आणि हा जो सक्सेसफुल ट्रान्झॅक्शनचा त्यांनी क्रॉप करून वर टाकून. ते पण करायला होता लाईट चालू. ऑफलाईन सगळे तर ऑफलाईन होते ना. कार्तिक पण युट्यूबच्या नवीन हे बघतो ना, माझ्या युट्यूबवर हा एक असा मोडस आहे ज्यामध्ये एक व्यक्ती मध्ये एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता एका मुलीचा फोन पे ऍप वर. सेम तोच प्रकार आहे, पण हे थोडंसं अजून पुढे जाऊन त्या ह्याच्यामध्ये असं दिसत होतं की तिच्याकडे कोणतं ऍप डुप्लिकेट ऍप असेल
ह्याच्यामध्ये ओरिजिनल फोन पे ऍप वापरतो, एखाद्या मोठ्या दुकानात जाणार, महागडी वस्तू विशेष करून ज्वेलरकडे जाणार आणि रिनाऊंड ज्वेलरकडे जाणार, त्याच्याकडे जाऊन एखादी माल विकत घेणार, माल विकत घेतल्यानंतर तो पे करण्यासाठी फोन पे ऍपच्या माध्यमाने तो फोन पेचा जे काही 90,000 1.5 लाख रुपयाचा पेमेंट करणार. पेमेंट केल्यानंतर इथून त्याच्या अकाउंटमध्ये एक पैसे हार्डली फार कमी अमाऊंट शिल्लक असल्यामुळे स्क्रीनशॉट काढून तो बाजूला एका फाईलमध्ये ठेवतो. मग त्याच्याच त्या अकाउंट मधून 1 रुपयाचा ट्रान्सफर जो आहे तो दुसऱ्या त्याच्याच पर्सनल अकाउंट मध्ये ट्रान्सफर करणार. तो सक्सेसफुल दिसणार. मग त्याचा स्क्रीनशॉट घेणार. हे स्क्रीनशॉट घेऊन त्याच्यातला मग फक्त जेवढं जे 1 रुपया ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल एवढं तो क्रॉप करणार आणि एक पिक्सआर्ट म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशन मध्ये हा जो त्याच्या जे ज्वेलरी शॉपचा जो ट्रान्झॅक्शन फेल्युअरचा आहे त्याच्यावर हा आणून चिपकून टाकणार आणि फक्त ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल दाखवणार. आणि हा इथला व्यक्ती नाहीये, हा झारखंडचा मुलगा आहे. पूर्ण देशभर फिरणार. इथून 1.5-2 लाख छत्तीसगडचा आहे. 1.5 लाख इकडे 2 लाख इकडे असं करत आहे. त्या स्क्रीनशॉट मध्ये जेव्हा तो ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल दाखवतो तेव्हा प्रत्येक जो ज्वेलर शॉपनी त्याला सरळ पुन्हा फोन पे ऍप उघडून दाखव म्हणायचं आणि त्या ऍप मध्ये तो ट्रान्झॅक्शन पाहायचा. त्याच्यात तो ट्रान्झॅक्शन अनसक्सेसफुल म्हणूनच येणार. बरोबर. आणि दुसरा त्याच्यावरचा सिरियल नंबर दिसेल तो आणि सक्सेसफुलचा सिरियल नंबर वेगळा येतो. थोडं जरी विचारपूस केला तर एकेका ट्रान्झॅक्शन मधून 1.5-1.5, 2-2, 2.5 लाखाचे हे पैसा गायब होतो. बरं, दुसरा काय नंतर पैसे चैनीचे ऐशो आराम. इनफॅक्ट तो बऱ्याचदा तो गोव्याला जाऊन तिथं सुद्धा राहायचा, हॉटेलमध्ये राहायचा, तिथल्या ज्वेलर शॉप मध्ये पैसे घ्यायचे, म्हणजे एकीकडे चेनही करायचे आणि दुसरीकडे चोऱ्या सुद्धा करायच्या. हाच त्याचा उद्देश होता. दुसरा काही फॅमिली बॅकग्राऊंड आता आम्ही त्याचा तपास चालू आहे. त्याचा जास्त आम्ही आता सांगणं योग्य होणार नाही. नाही, पूर्ण भारतभर तो अशाच प्रकारे यांनी अशा गुन्हे केलेले आहेत. ह्याचं कम्प्युटरचं नॉलेज असलेला आहे. हा सुशिक्षित मुलगा आहे. हा राहणारा आता सध्या अंधेरीला राहतो, परंतु त्याचं ओरिजिनल गाव जे आहे तो नेहरूनगर, बिलासपूर जिल्हा छत्तीसगड मधला राहणार आहे. ह्या टोळीमधून कोण आहेत आणि नेमकं कशा प्रकारे मोडस ऑपरेंडी केल्यानंतर इतर काय लोक भेटले? आतापर्यंत जे आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे त्याच्याबरोबर 2 साथीदार असण्याची शक्यता आहे. जे विशेष करून हे जे मुद्देमाल समजा एखादी असेल त्याला डिस्पोज ऑफ करण्यासाठी मदत करायचे आणि ही जी मॅनिप्युलेशन आहे ते शिकवण्यामागे ह्या दोघांचा हात आहे असं त्यांनी आतापर्यंत कबुली जबाब दिलेला आहे. काय नेमकं कारण होतं? सक्सेसफुलचा जो हे आहे तो त्यांनी एवढा क्रॉप करून त्या स्क्रीनशॉटवर टाकलेला आहे. आणि ह्या अरे बुवा फोटो कसा आम्ही यायचे थांब ना 1 सेकंड थांब ना. तो एकदम सरांच्या तोंडात प्रोसेस करतो ते नाव आहे खाली आणि हा जो सक्सेसफुल ट्रान्झॅक्शनचा त्यांनी क्रॉप करून वर टाकून दिला. शो करा पुढे पुढे असं करा. ठीक आहे सर एकदा या साईडला सर एक फसवणूक होत होती लोकांची. साधारण 28 जानेवारीच्या दरम्यान जे एक ज्वेलरी शॉप आहे त्या ठिकाणी सदरचा आरोपी गेला आणि त्यांनी जवळपास एक 95,000चा मुद्देमाल विकत घेतल्याचं भासवून फोनपे ॲप मध्ये मॅनिप्युलेशन आपल्याला आता जो डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं होतं त्या अनुषंगाने फोनपे ॲपच्या मदतीने स्क्रीनशॉट घेऊन त्या समोरच्या जो ज्वेलर शॉपला आहे असं भासवलं की तुमच्या अकाउंटमध्ये 95,000 रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. वास्तविक कोणत्याही ट्रान्झॅक्शन न होता केवळ स्क्रीनशॉट घेऊन दोन्ही स्क्रीनशॉट एक ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल आणि ट्रान्झॅक्शन फेल्युअर या दोघांचे स्क्रीनशॉट घेऊन त्याच्यामध्ये क्रॉप करून ते दोन्ही स्क्रीनशॉट एकत्र आणून समोरच्या ज्वेलर शॉपला असं दाखवलं की तुमच्याकडे पैसे जमा झालेत असं करून त्याला गंडवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा जो ज्वेलर शॉप आहे त्याला थोडंसं त्यांनी सतर्कता बाळगली. जास्त त्याला जेव्हा शंका आली तेव्हा ताबडतोब पोलिसांना त्यांनी माहिती दिली आणि त्याच्यावरून आम्ही सदरच्या आरोपीला अटक केलेलं आहे. या
प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या माध्यमाने मी हे सांगेन की ज्वेलर शॉप हे प्रकारचा जो मोडस आहे हा विशेष करून अशा ठिकाणी केला जातो जिथं माल ताबडतोब विकला जाऊ शकतो, डिस्पोज ऑफ केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ ज्वेलरचा शॉप जिथं सोनं घेतलं जातं, आणि दुसरा जिथं जास्तीत जास्त कस्टमर्स असतील. ज्या शॉपमध्ये कस्टमर जास्त असतात तिथं फोनपेद्वारे किंवा कोणत्याही डिजिटाइज्ड माध्यमाने कॅशलेस जेव्हा ट्रान्सफर होत असतं तेव्हा त्यांची पेंडन्सी जास्त असल्यामुळे त्यांना जो त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्याचा जो काही मेसेज आहे तो बऱ्याचदा 2 तास 4 तास 5 तासांनी येतो. त्याचा हा फायदा हा आरोपी घ्यायचा आणि तोपर्यंत हा पैसे घेऊन किंवा माल घेऊन मुद्देमाल घेऊन फरार होऊन जायचा. आतापर्यंत आम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती ही आहे की ह्यामध्ये स्क्रीनशॉटचा हे घेऊन एक पिक्सार्ट नावाचा ॲप आणि फोनपे जेन्युइन ॲप वापरून हे पैसे ट्रान्सफर करायचा. आणि जवळपास 20 लाखाची अफरातफर केल्याचं आम्हाला आतापर्यंत त्यांनी कबुली केलेली आहे. आणि ज्यामध्ये जवळपास 14 ज्वेलर्स आहेत आणि 32 हॉटेल, छोटे मोठे हॉटेल्स आहेत जिथं मनसोक्तपणे त्या हॉटेलच्या सर्व्हिसेसचा वापर करायचा, खाण्याच्या बाबतीत, राहण्याच्या बाबतीत, आणि तिथून पैसे न भरता पोबारा करून घ्यायचा. आपल्या माध्यमाने मी जास्तीत जास्त लोकांना याबाबत जेवढे ज्वेलर्स आहेत किंवा अशा व्यावसायिक आहेत त्यांना सतर्क करावं अशी मी विनंती करतो. ये जो गुनाह हुआ है 28 जनवरी 2022 को ये गुनाह हुआ है. हमारे यहाँ वर्तक नगर पुलिस स्टेशन में एक ज्वेलरी शॉप था जहाँ पे इसने लगभग 97,000 की गोल्ड की शॉपिंग की और वहाँ पे पेमेंट करने के बहाने जब वो जो काउंटर पे गया और उसने फोन पे ऐप द्वारा ये पेमेंट करने की जो उसने प्रक्रिया वहाँ पे पूरी की, उस पर जो शॉपकीपर को थोड़ा सा उसको डाउट हुआ. इसलिए उसने जब देखा कि इसमें कुछ न कुछ तो है, पैसे का ट्रांजैक्शन ठीक से हो नहीं रहा है, तो उसने अपना शटर जो है तुरंत डाउन करके पुलिस को इन्फॉर्म किया और पुलिस वहाँ पे पहुँची. पुलिस ने जब उससे पूछताछ की तो ये पता चला कि ये काफ़ी बड़ा रैकेट है. और आपके माध्यम से मैं आज मैं आपसे गुजारिश करूँगा कि आप ज़्यादा से ज़्यादा इस जो मोडस जो आपको अभी मैंने दिखाया था, जो डेमो दिखाया था, उसका आप प्रचार व प्रसार करें ताकि जो शॉप्स है, खास करके ज्वेलरी शॉप्स या होटल्स जहाँ पे इस तरह की गैंग्स ऑपरेट करके लोगों को लाखों रुपए का चूना लगा के चले जाते हैं, उसके बारे में आप जागृत करें. इस गुन्हे में जो अक्यूज्ड है वो अक्यूज्ड फिलहाल तो अंधेरी में रहता है, बट उसका जो ओरिजिनल टाउन है वो छत्तीसगढ़ जिला में बिलासपुर तहसील का है. और यहाँ पे वो कंप्यूटर्स का नॉलेज होने की वजह से उसके साथ पूरे भारत भर घूमता था और लगभग 10 से 12 सिटीज़ में वो घूम के ज्वेलरी शॉप्स या होटल्स में इसी तरह के वारदातें करता था. इसमें अभी जो जानकारी मिल रही है कि इसके अलावा 2 लोग और हैं जो जनरली जो माल उसको मिलता है उसका वो डिस्पोजल में उसको मदद करते हैं. दूसरा, अभी तक उसने जो हमको कन्फेस किया वो है ये है कि उसने अब तक 14 ज्वेलरी शॉप्स और लगभग 32 होटल्स में इसी तरह से लोगों को ठगा है. ये जो मोडस है वो बहुत ही सिंपल है. वो फोन पे ऐप जो है उसमें पेमेंट करने की कोशिश करता है जिसमें उसके अकाउंट में पैसे न होने की वजह से ट्रांजैक्शन डिसअलाउ हो जाता है या अनसक्सेसफुल का मैसेज आता है. उसका वो स्क्रीनशॉट लेता है और वो बाजू में मोबाइल में रख देता है, सेव करता है. फिर साथ ही साथ तुरंत वो एक और ट्रांजैक्शन करता है जिसमें उसके अकाउंट से केवल 1 रुपया ट्रांसफर किसी और अकाउंट में करता है और जिसका ट्रांजैक्शन सक्सेसफुल ये जो मैसेज आता है उसका एक स्क्रीनशॉट लेता है. इन दोनों स्क्रीनशॉट्स को वो मर्ज करके पुराना जो ज्वेलरी शॉप वाला या जिसमें ट्रांजैक्शन फेल्ड आता है उसके ऊपर ट्रांजैक्शन सक्सेसफुल वाला जो क्रॉप करके उतना ही पार्ट सक्सेसफुल उसके ऊपर चिपका देता है और वो स्क्रीनशॉट सामने वाले दुकानदार को दिखाता है. मैंने जैसे बताया कि ज्वेलरी शॉप और होटल्स में ये क्यों करता है, क्योंकि वहां पे काफी बड़ी मात्रा में ऑनलाइन ट्रांजैक्शन होते हैं फोन पे द्वारा या डिजिटाइज्ड कैशलेस ट्रांसफर. तो उसमें जो इस तरह के ट्रांजैक्शन पेंडिंग रहते हैं तो उनको जो उनके अकाउंट में जमा होने का मैसेज है कई बार 2 घंटे 4 घंटे के बाद में आता है. तो ये उनके लिए रूटीन होता है, इसलिए वो उतना उसका ख्याल नहीं रखते हैं कि पैसे ट्रांजैक्शन के द्वारा हमारे अकाउंट में जमा हुए कि नहीं है. वो केवल उनके ऊपर विश्वास रख के वो उनको जाने देते हैं. इसी का फायदा ये हर बार उठाता रहा है और लगभग
20 लाख रुपए का अभी तक का जो हमारे इन्वेस्टिगेशन है उसमें पता चला है कि 20 लाख रुपए से उसने अनेक लोगों को ठगा है। यहां हमारे ऑफेंस में ये केवल प्रयत्न था, इसलिए रिकवरी का सवाल नहीं उठता है, बट आपके माध्यम से लोगों को बताना जरूरी था, इसलिए ये प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है। सर लोगों को ऐसे जो भी है, दो चीजें हैं, एक तो इससे बचा कैसे जा सकता है, तो वो सिंपल है कि केवल वो उसने जो स्क्रीनशॉट या फोटोग्राफ दिखाता है उसके ऊपर ना विश्वास रखते हुए उसको बोलना चाहिए कि भाई तू फोन पे ऐप खुद का खोल, और वो जो लास्ट ट्रांजैक्शन का जब उसके सामने लाइव जैसे खोलेगा तो वो अनसक्सेसफुल का जो मैसेज है वो दिख जाता है। दूसरा, उनको वो अनसक्सेसफुल का जो सीरियल नंबर है और सक्सेसफुल का सीरियल नंबर उसमें डिस्क्रिपेंसी रहती है, वो आराम से आपको पता चल सकता है। हमको केवल ये होता है कि हमारे पास टाइम नहीं होता है, इसलिए हम ज्यादा ध्यान नहीं देते हैं, बट अगर हम थोड़ा सा अगर इसमें ध्यान रखें तो लाखों रुपए की गबन से हम बच सकते हैं। सर व्यापारियों से जो है